स्वतःची जमीन नाही म्हणून शेतीचे स्वप्न अधुरे राहिलेल्या कष्टकरी आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी भाडेपट्टा हा एक सक्षम पर्याय ठरत आहे। सरकार विशिष्ट अटीवर आणि ठराविक कालावधीसाठी शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देते। या जमिनीवर जरी मालकी हक्क नसला तरी त्यावर कायदेशीररित्या पिके घेऊन आपले उत्पन्न वाढवण्याचा अधिकार शेतकऱ्याला मिळतो। शासनाकडून पट्टा देताना प्रामुख्याने समाजातील गरजू घटकांचा विचार केला जातो। भूमिहीन शेतकरी जसे की ज्यांच्याकडे स्वतःची हक्काची जमीन नाही, मागासवर्गीय घटक जसे की अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना प्राधान्य, शेतकरी गट जसे की महिला बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या, अल्पभूधारक ज्यांची जमीन उदरनिर्वाहासाठी पुरेशी नाही, पट्ट्यासाठी दिली जाणारी जमीन ही प्रामुख्याने शासकीय मालकीची असते। यामध्ये प्रामुख्याने गायरान जमीन, बिनवापरात असलेली सरकारी पडीक जमीन, ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेली शेती योग्य जमीन या प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो। प्रक्रिया जलद होण्यासाठी काही कागदपत्रे तयार ठेवा, जसे की ओळख पुरावा, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि रहिवासी दाखला, आर्थिक पुरावा जसे की उत्पन्न प्रमाणपत्र आणि भूमिहीन असल्याचा दाखला तहसीलदार स्वाक्षरीसह, इतर जातीचा दाखला लागू असल्यास आणि शेती करण्याचा सविस्तर प्रस्ताव। अर्ज सादर करणे तहसीलदार कार्यालय, ग्रामपंचायत किंवा तालुका कृषी कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज करा। स्थळ पाहणी तुमच्या अर्जानंतर तलाठी किंवा मंडळ अधिकारी प्रत्यक्ष जमिनीची पाहणी करतात की ती जागा पट्ट्यासाठी उपलब्ध आहे का। पात्रता तपासणी तुमची कागदपत्रे आणि गरज तपासून प्रस्ताव जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी पाठवला जातो। मंजुरी अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला अधिकृत पट्टा प्रमाणपत्र दिले जाते। कालावधी साधारणपणे 5 ते 15 वर्षासाठी पट्टा दिला जातो, जो नियमानुसार नूतनीकरण करता येतो। 7-12 उतार्यावर मालक म्हणून नाही तर पट्टेदार म्हणून तुमची नोंद होते। बंधन जर जमीन पडीक ठेवली किंवा तिचा वापर शेती व्यतिरिक्त इतर कारणासाठी केला तर सरकार पट्टा रद्द करू शकतो। दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।